आता 2 वर्षाचा मुलगा जर सतत नाही म्हणत असेल तर दॅट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. पण हेच नाही, जर 13 वर्षाचा मुलगा प्रत्येक गोष्टीला नाही म्हणत असेल, हट्ट करत असेल, तर दॅट इज ॲबनॉर्मल. खोटं बोलणं किंवा नाही म्हणणं हे त्यांच्या वाढीचे टप्पे आहेत. लोक म्हणतात की नाही ग, टॉम अँड जेरीज तर बघतायत, त्याच्यात काय. आता रोलर कोस्टर टॉमवरनं जातोय आणि तो सपाट होतोय, दॅट दिस इज नॉट राईट ॲक्च्युली. आणि मुलं हसतात, ही विकृती आहे. किंवा कुठलीही गोष्ट करताना मुलांची कामं आईवडीलच करतात. कपडे घालून देणं त्यांना पटकन, ते वेळच देत नाही की ते स्वतः काहीतरी शिकतील. अशा वेळी काय होतं की मुलं असुरक्षित फील करतात की काहीतरी गडबडच चालू आहे आणि मग त्यांचा ब्रेन सर्वायवल मोडमध्ये जातो. त्यावेळी एकच ब्रेन काम करत असतो. म्हणजे सर्वायवल मोडमधला जो ब्रेन तुमचा काम करत असेल तर तुमचं लॉजिकल ब्रेन शटडाऊन झालेलं असतं. तू बघ, तुला इन्सिक्युअर वाटत असेल, तुला कोणी काही शिकवत असेल तर तुझ्या डोक्यात ते जाणारच नाही. मग जेव्हा शिस्त किंवा शिक्षा मोठी केली जाते तेव्हा मुलं सर्वायवल मोडमध्ये जाते. हाय हॅलो नमस्कार. ऑड इव्हनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, लहान मुलं कधी कधी खूपच जास्त प्रमाणामध्ये चिडचिड करतात. ओरडून रडून त्यांना हवी ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर मोबाईल त्यांच्याकडनं काढून घेतल्यावरती त्यांची रडरड चिडचिड सुरू होते. या सगळ्यामागे नेमकी काय कारण आहेत? म्हणजे त्यांचा स्वभावच तसा असतो, पालकांच्या चुका असतात का, त्यांच्या बिहेवियरमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात? सो याच सगळ्या गोष्टी आपण आज डिकोड करणार आहोत. पालकत्वाचा एक नवीन चॅप्टर आपण आजपासून सुरू करतो आणि तोच आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला स्टुडिओमध्ये जॉईन झालेले आहेत प्रख्यात बालरोगतज्ञ डॉक्टर सारिका राक्षे. मॅडम, खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, मला विषयाला सुरुवात करण्यापूर्वी हे जाणून घ्यायचं आहे की आपण जेव्हा म्हणतो की मुलांमध्येच काही, त्यांच्या वर्तणुकीमध्येच काही समस्या आहेत, बिहेवियरमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे नक्की काय? बिहेवियर प्रॉब्लेमची लिस्ट खूप मोठी आहे, पण महत्त्वाचे काही जर प्रॉब्लेम आपल्याला सांगायचे झाले तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. यामध्ये काय असतं की मुलांचं एकतर ते खूप हायपर असतात, इम्पल्सिव्हली ॲक्ट करतात, आपल्या टर्नची वाट बघत नाही, त्यांचा अटेन्शन स्पॅन खूप जास्त कमी असतो. दुसरं आहे ॲग्रेसिव्हनेस, नंतर अँगर मॅनेजमेंट इश्यू. ह्याच्यामध्ये मुलं पटपट त्यांना राग येतो, मारामारी करणे, लोकांना मारणे, वस्तू फेकणे, हे लक्षणं आपण बघतो. तिसरं आहे सेपरेशन एन्झायटी. सेपरेशन एन्झायटी जनरली मुलांमध्ये खूप नॅचरली असते बरं का. काही वयापर्यंत ती नॉर्मल आहे, पण काही वयाच्या पलीकडे मात्र एक्सेसिव्ह सेपरेशन एन्झायटी हे बिहेवियर प्रॉब्लेम आहे. दुसरं गोष्टी म्हणजे कंडक्टिव्ह डिसऑर्डर. याच्यामध्ये मुलं खोटं बोलणं, चोरी करणं, इतरांना इजा करणं, मुक्या प्राण्यांना त्रास देणं, अशी लक्षणं आपण बघतो. दुसरा एक आहे डिसऑर्डर, त्याला आपण OTD म्हणतो. याचं नाव जरा कॉम्प्लिकेटेड आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे अँटी सोशल बिहेवियर दिसतं. म्हणजे मुलं दुसऱ्यांचा द्वेष करणं किंवा सूड उगवणं, अशी त्यांची टेंडन्सी आपण बघतो. आणि सर्वात लास्ट म्हणजे सोशल विथड्रॉवल. याच्यामध्ये शक्यतो जे टीनेजर्स असतात किंवा प्री ॲडल्ट आहेत त्या मुलांमध्ये हा डिसऑर्डर आपल्याला जास्त करून दिसतो. यात काय होतं की मुलं थोडे स्वतःला सोसायटीपासून दूर करतात, दुसऱ्यांशी न बोलणं, एकटं राहणं जास्त प्रिफर करतात, समाजापासून किंवा कोणत्याही नात्यापासून ते दूर राहण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारचे डिसऑर्डर आपण मुलांमध्ये बघतो. जे छोटी मुलं असतात, अगदी 3-5 वर्षाची, त्याच्यामध्ये टेंटम ट्रँट्रम्स खूपच जास्त असतात आणि त्याच्यामध्ये अंग टाकून देणं, आक्रस्ताळेपणा करणं, जोरात डोकं आपटणं किंवा श्वास रोखून घेणं, अशा प्रकारची लक्षणं आपण बघतो. बरं. पण बऱ्याच जण पालकांची अशी एक तक्रार असते की चिडचिड होतीये किंवा रडरड होतीये किंवा फारच जास्त कंट्रोलच्या बाहेर मुलं चालली आहे. म्हणजे आत्ता तुम्ही ज्या समस्या सांगितल्या, या काही समस्या, ह्यातली नॉर्मल, अबनॉर्मल काय, म्हणजे कसं बघावं याच्याकडे? काय नॉर्मल आहे, काय अबनॉर्मल आहे? आता तुला मी आधी जी लिस्ट सांगितली त्याच्यात बरीचशी आपण लक्षणं बघितली, तर बरीचशी लक्षणं ही नॉर्मल मुलांमध्येही असतात. पण त्यात आपल्याला जर नॉर्मल आणि ॲबनॉर्मल असं डिफरन्शिएट जर करायचं असेल ना, तर आम्ही साधारणपणे 4 मुद्द्यांना जास्त महत्त्व देतो. एक पहिला म्हणजे वय. काही जे सिम्पटम्स आहेत ते वयानुसार असतात गं. आता 2 वर्षाचा मुलगा जर सतत नाही म्हणत असेल तर दॅट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. पण हेच नाही, जर 13 वर्षाचा मुलगा प्रत्येक गोष्टीला नाही म्हणत असेल, हट्ट करत असेल, तर दॅट इज ॲबनॉर्मल. ओके. दुसरं म्हणजे वारंवारता, म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता कधीतरी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा चिडचिडेपणा किंवा मधून असे एपिसोड होणे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. पण दिवसातून 7-8 वेळा जर हेच होत असेल आणि दिवसभर जर बाळ रडत असेल, हट्टीपणा करत असेल किंवा दिवसभर कोणाशी बोलतही नसेल, तर ते दॅट इज ॲबनॉर्मल ऑब्व्हियसली.
तिसरं गोष्ट म्हणजे तीव्रता, म्हणजे इंटेन्सिटी. आता कधी ना लहान मुलं फ्रस्ट्रेट होतात, कधी कधी त्यांना भूक लागलेली असते, कळत नसते, तर एखादं खेळणं फेकणं किंवा एखादं पुस्तक फाडणं, दॅट इज ॲब्सोल्युटली ओके. पण त्याची इंटेन्सिटी वाढली म्हणजे हेड बँगिंग, ते स्वतःला दुखापत करत आहेत किंवा दुसऱ्यांना त्यांना खेळणी फेकून मारत आहेत, तर अशा प्रकारचं इंटेन्सिटी जर त्याची वाढत गेली तर दॅट इज ॲबनॉर्मल. आणि सर्वात लास्ट म्हणजे महत्त्वाचं म्हणजे परिणाम, म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस. हे खूप जास्त महत्त्वाचा टप्पा आहे. याच्यात काय असतं की मुलं वाईट वागतात बरं का, म्हणजे खोटं बोलणं असतं किंवा हट्टीपणा करतात, पण एकूण त्यांचं डेली रुटीन जर चांगलं असेल, की त्यांचं खाणं व्यवस्थित असेल, झोपणं व्यवस्थित असेल, नंतर त्यांच्या शाळेत जाणं येणं, इतर लोकांशी त्यांचे संबंध म्हणजे शाळेत किंवा त्यांच्या मित्रांमध्ये किंवा घरच्यांमधले संबंध जर चांगले असतील, दॅट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. पण बिहेवियर डिसऑर्डर विथ, त्यांना असं वाटत असेल की मला कोणाशी बोलायचंच नाही आहे किंवा त्यांची झोप कमी झाली आहे, त्यांनी खाणं बंद केलं आहे, इतरांशी बोलणं बंद केलं आहे, त्यांचं रुटीनमध्ये खूप जास्त अडचणी आल्या आहेत, शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये जर ॲकॅडमिकली ते खूप मागे राहत असतील, असे जर तुम्हाला परिणाम दिसायला लागले तर नक्कीच ॲबनॉर्मल आहे हे. बर, पण म्हणजे या समस्या नेमक्या का दिसतात, म्हणजे मुलं अशी का वागायला लागतात? ॲक्च्युली खोटं बोलणं किंवा नाही म्हणणं हे त्यांच्या वाढीचे टप्पे आहेत. त्यामुळे हे तुला एक्सप्लेन करण्यासाठी मी मुलांचं जे वाढीचं वय आहे ते आपण 4 टप्प्यामध्ये विभागणी करू शकतो. 1 ते 2 वर्षाची मुलं, 3 ते 5 वर्षाची मुलं, नंतर 6 ते 12 प्री-टीन आपण असं म्हणतो, आणि नंतर 12च्या पुढे विच इज लाईक टीनेजर्स किंवा प्री ॲडल्ट आपण असं म्हणतो. आता काय होतं माहिती आहे का, 1 ते 2 वर्षाच्या बाळाला एक स्वतंत्रता म्हणजे इंडिपेंडंट फील येत असतो. पाय फुटलेले असतात, चालता येत असतं. खूप गोष्टी त्यांना मनात येतात आणि त्यांना एक्सप्रेस करायच्या असतात. परंतु एक्सप्रेस करण्याचं जे स्किल असतं, मेंटल स्किल त्यांच्यात नसतं. त्यांना तेवढी व्होकॅब्युलरी पण नसते, एवढा शब्दकोशही नसतो. आणि मग काय होतं, इमोशन कंट्रोल करणे एवढं पण स्किल त्यांच्यात नसतं. तुला मी आता बेसिकली काय होतं की ह्या वयात मुलं खूप जास्त टँट्रम थ्रो करतात. याचं एक्झाम्पल मी तुला सांगेन की काय होतं न्यूरोलॉजिकली. 1 ते 2 वर्षाच्या मुलांमध्ये सबकॉन्शियस माइंड खूप जास्त स्ट्रॉंग असतं, आणि मोठ्यांमध्ये आपल्या मेंदूमध्ये एक प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा पार्ट असतो. त्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं काम काय असतं, एक लॉजिकल थिंकिंग करणं, इमोशन्स कंट्रोल करणं, इमोशन्स एक्सप्रेस करणं किंवा लॉजिकली जे काय होतंय त्याच्याबद्दल लॉजिकली थिंकिंग करणं. हा जो भाग असतो तो लहान मुलांमध्ये अजिबात डेव्हलप झालेला नसतो. त्यामुळे काय होतं की ना, काही पण इमोशन्स आले तर ते कंट्रोल करता येत नाही मुलांना, आणि मग शब्दही नसतात, ते कम्युनिकेटही करता येत नाही. त्यातून जे फ्रस्ट्रेशन येतं त्यामुळे मुलं टँट्रम थ्रो करतात. त्यामुळे 1 ते 2 वर्षाची मुलं असं ते खूप टँट्रम थ्रो करतात. त्यांना म्हणूनच आपण टेरिबल टूज पण म्हणतो. तर विच इज ॲब्सोल्युटली नॉर्मल ॲट दिस स्टेज. आता टँट्रमबद्दलच तुला मी आता खूप वेळा येतात बरं का आया, की 2 वर्षाचं मुलं व्हायला लागलं की मुलं आया खूप फ्रस्ट्रेट होतात आणि रडायला लागतं की खूपच हट्टी झालेला आहे आणि मॅडम तो ऐकतच नाही आणि काही झालं तरी त्याला रडायचंच असतं. आता परवाच माझ्याकडे एक आई आली आणि अगदी म्हणजे खूपच म्हणजे ती चिडचिड करत होती आणि मला म्हणाली की माझा 16 महिन्याचा मुलगा आहे आणि काही झालं की त्याचं रडायचं असतं. मग तिने मला एक एक्झाम्पल सांगितलं की त्याने परवा मला केळ मागितलं आणि मग मी त्याला केळ आणून दिलं, एक मोठं केळ आणून दिलं, तर तो रडायला लागला की मला छोटंच हवं होतं. आणि मग मला तिने सांगितलं की मागच्या आठवड्यात त्याने हेच उलटं केलं, मी त्याला जेव्हा छोटं केळ दिलं तर त्याला मोठं केळ हवं होतं. सो तिचं असं म्हणणं होतं की आता बघा काहीच कारण नव्हतं, दोन्ही वेळेस तो रडलाच. तर ॲक्च्युली याच्यामध्ये एक लॉजिक आहे, हे टँट्रम्स का थ्रो होतात. तेव्हा मी तिला हे सगळं समजून सांगितलं, तेव्हा तिला खरंच ते पटलं. यात काय होतं, त्या मुलाने जेव्हा आईकडे केळ मागितलं, तर आईने जेव्हा केळ घेऊन येते त्याच्या आधी त्याने केळाची एक इमेज त्याच्या डोक्यात तयार केली. तर आईने जेव्हा केळ घेऊन आली तर त्याच्या आधी मे बी त्याने छोटं केळ इमॅजिन केलं असेल, आणि जेव्हा आई मोठं केळ घेऊन आली तर ते मोठं केळ आणि छोटं केळ ही इमेज खूपच वेगळी होती, आणि त्यामुळे ती एक डिसअपॉइंटमेंट किंवा अपेक्षाभंग त्याचा झाला. आणि ह्या वयात अपेक्षाभंग, डिसअपॉइंटमेंट हँडल करण्याचं तेवढं कौशल्य त्यांच्यात नसतं, आणि ते इमोशनल ते ब्रेकडाऊन तेव्हा झाला, मेल्टडाऊन झाला, आणि ते कम्युनिकेटही करता येत नाही. त्यामुळे दुसरा पर्याय काय, टँट्रम थ्रो करणं. आणि म्हणजे हे त्याच्या काहीच हातात नाही आहे. सो दिस इज ऑल इमॅजिनेशन आणि डिसअपॉइंटमेंट, त्यामुळे हे टँट्रम्स होतात.
जेव्हा आईला हे लक्षात आलं तेव्हा तिला खरंच पटलं आणि तिने नंतर हळूहळू तिने विचार करून मुलाशी डील करायचं मी तिला जेव्हा सांगितलं, नाव शी इज हॅपी. आता काय होतं की 3 ते 5 वर्षाची मुलं आहेत बघ, खूप क्रिएटिव्ह असतात, खूप जास्त त्यांची कल्पनाशक्ती म्हणजे एकदम अफाट असते. जगाला ते असे अगदी एक्सप्लोअर करत असतात आणि ते आपले पण म्हणजे आई वडिलांचे तर लिमिट चेक करत असतात, त्यांच्या रिॲक्शन चेक करत असतात, त्यांच्या बाउंड्रीज चेक करत असतात आणि शब्दकोश पण इतका वाढलेला असतो की खूप खूप प्रश्न विचारत असतात ग. त्यामुळे आपण कसं रिॲक्ट करतो या वयात विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. 6 ते 12 वर्षाची जी प्री टीन असतात त्यांचं काय होतं की शाळेत त्यांच्या मैत्री व्हायला लागतात आणि त्यांचे टीचर्स आणि त्यांच्याशी त्यांचं कनेक्शन जास्त डेव्हलप होतं. त्यामुळे बरेचदा आई वडिलांना तुम्हाला काही येतच नाही, तुम्हाला काही समजतच नाही, तुम्हाला माहितीच नाहीये, तुम्ही मला नका सांगू, असली वाक्य आपल्या कानावर येतात. मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे किती असे विचित्र वागतायत किंवा किती ॲग्रेसिव्ह झाले आहेत, पण विच इज ॲब्सोल्युटली नॉर्मल ग. आणि 12 वर्षाच्या पुढे तर म्हणजे मुला आणि मुलींमध्ये तर हॉर्मोनल चेंजेस इतके होतात की त्याच्यात एक अजून एक वेगळा विषय आहे, तो आपण पुढे बोलणारच आहोत. तर अशा प्रकारचे जे काही सिम्पटम्स आहे, लक्षण आहे, ते वयानुसार ॲक्च्युली आपण जर समजून घेतलं ना तर दे आर ॲब्सोल्युटली नॉर्मल. बरं. म्हणजे हे तुम्ही जे टँट्रम्स थ्रो करणं बोललात, की या वयामध्ये ही गोष्ट लहान मुलांकडनं होतेच. पण दुसरी पण एक टोकाची गोष्ट अशी होते, की उगाचच हट्ट करणं किंवा मग उलट उत्तरं देणं किंवा मग आगाऊपणा करणं. या गोष्टी कशा घडतात? म्हणजे यामागचं काय लॉजिक असतं? किंवा पेरेंट्सने कसं हँडल केलं पाहिजे? आता याच्यात काय होतं माहिती का, याच्यात थोडेसे मला असं वाटतं ना की आई वडिलांचे शॉर्टकट्स असतात ना, तर ते खूप बरेचपैकी आपण बघतो की आगाऊपणा करणे, आई वडील जसं बोलतात मुलं मिमिक करत असतात. जर ज्या घरात खूप मोठ्याने बोललं जातं, एकमेकांचे अपमान केले जातात किंवा ओरडून बोललं तर मुलं तसंच ते मिमिक्री त्यांची करतात आणि तसे वागतात. आता हट्ट करणं फॉर एक्झाम्पल, आता जेवताना जर पटपट काही आई वडिलांना पेशन्स नसतो, तर पटपट त्यांना आवरायचं असतं. ऑब्व्हियसली त्यांना कामावर पण जायचं आहे, मुलांना घरात सोडायचं आहे, शाळेत सोडायचं आहे, तर त्यांना ते सगळं फास्ट करायचं असतं. तर त्या फास्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये ना मुलांना मग टीव्हीच लावून दे आणि मग खायला बसव किंवा कुठलीही गोष्ट करताना मुलांची कामं आई-वडीलच करतात. बरं. म्हणजे कपडे घालून देणं त्यांना पटकन, ते वेळच देत नाही की ते स्वतः काहीतरी शिकतील. शूज घालायला लागले की ते पटकन ते शूज घालून देणार आणि घाई-घाई करणार. अशा वेळी काय होतं की मुलं असुरक्षित फील करतात की काहीतरी गडबडच चालू आहे आणि मग त्यांचा ब्रेन सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो आणि मग अशा वेळी टँट्रम थ्रो करणं आणि मग लक्ष वेधून घेणं, यामुळे ते हट्टीपणाकडे जास्त जातात. त्यामुळे थोडंसं विजिलंटली आणि पेशंटली जर पॅरेंट राहिले तर नक्कीच फरक पडतो. ज्या मुलांना जेवण करताना टीव्ही बघायची सवय आहे, नंतर तर मात्र आपण हे शॉर्टकट मारले की मग टीव्ही लावल्याशिवाय तर जेवण होतच नाही. करेक्ट. म्हणजे तेच शब्द, तीच भाषा सगळंच त्यांच्या कानावर पडणार आहे. ओके. ह्याच्यानंतर पुढे जाताना अति बडबड करतोय मुलगा किंवा एकदम अबोले किंवा ह्याच्या अगदी उलट सांगायचं तर खातच नाहीये किंवा ओव्हर ईटिंग होतंय. या गोष्टींना आपण बिहेवियरल प्रॉब्लेम्स म्हणू शकतो का? नेहमीच नाही गं. कारण हे बघ, जेव्हा मुलांना दात येत असतात, हिरड्या सळसळत असतात, जेव्हा 1.5 सव्वा वर्षाची मुलं असतात, त्यांना सुळे येतात, तेव्हा खूप त्रास होतो त्यांना आणि मग ते तात्पुरतं जेवण बंद करतात, हंगर स्ट्राईकवर जातात, विच इज ॲब्सोल्युटली नॉर्मल गं. 12-13 वर्षाचं मुलं तुमच्याशी कमी बोलणार, ते पण नॉर्मलच आहे की. आणि 3 ते 5 वर्षाचा मुलगा ज्याला अगदी म्हणजे कुतूहल आहे, एक्सप्लोअर करायचं आहे, सगळं लँग्वेज येते आहे, ते तो बडबड करणारच आणि तुम्हाला दिवसातून 100 प्रश्न विचारणारच. तर डेफिनेटली हे सगळं नॉर्मल आहे. पण ऑब्व्हियसली जसं मी सांगितलं की वयानुसार, वयाच्या अनुरूप जर हे सगळं असेल तर नक्कीच ते आहे. पण ऑब्व्हियसली ओव्हर ईटिंग, जेवताना अगदी म्हणजे जंक फूड शिवाय मी जेवणारच नाही, असे काही अट्टाहास असतील तर मात्र हे बिहेवियर डिसऑर्डरकडे चालली आहे गाडी, आपण असं म्हणू शकतो. बरं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये मोठा कॉन्फ्लिक्ट असा दिसतो, की हल्ली आता जॉइंट फॅमिली कमी होत चालल्यात आणि न्यूक्लिअर फॅमिली वाढत चालल्यात. घरी दुर्दैवाने आई आणि वडील आणि ते पण दोन्ही वर्किंग असतील, तर मुलांकडे लक्ष द्यायला कमी लोकं असतात. अशा वातावरणात मुलं वाढतायत, सर्व्हाईव्ह होतायत आणि प्लस बाहेरचं एक्सपोजरसुद्धा त्यांना मिळतंय. म्हणजे मोबाईल असेल, त्यातला कंटेंट असेल, म्हणजे पूर्वी गोष्टींची जागा आता YouTubeच्या व्हिडिओजने घेतली आहे. तर या सगळ्या वातावरणाच्या बदललेल्या सामाजिक रचनेचा मुलांच्या वाढीवर, त्यांच्या वागणुकीवर कसा परिणाम होतो? खूप जास्त फरक पडतो. इनफॅक्ट तुला सांगू का,
की बरेचदा जेव्हा पॅरेंट्स माझ्याकडे येतात की काउन्सिलिंगसाठी की काहीतरी ॲबनॉर्मल झालं आहे माझ्या मुलाचं, तर बरेचदा ना तुम्ही थोडंसं त्यांचं वातावरण चेंज केलं, त्यांचे डेली रुटीन चेंज केलं, की मुलं याच्यातून बाहेर पडतात अगं. तर मोस्ट ऑफ द टाईम वातावरणाचा आणि पालकांचा खूप जास्त प्रभाव मुलांवर असतो. तर ज्या घरामध्ये मी जसं म्हटलं, की खूप मोठमोठ्याने टीव्हीच चालू असतो. टीव्ही लावण्याच्या, उठण्याच्या, झोपण्याच्या, खाण्याच्या, पिण्याच्या कुठल्याच वेळा नसतात. तिथे मात्र मग मुलं खूपच जास्त हट्टीपणा आपण बघतो आणि ऑब्व्हियसली मी सारखं-सारखं हेच सांगते, की ते असुरक्षित फील करतात आणि कन्फ्युज्ड असतात. काही-काही घरांमध्ये नियम तर अगदी नसतातच आणि असले तरी काही-काही घरांमध्ये खूप कडक नियम असतात आणि मग त्यामुळे कडक नियमांमध्ये जेव्हा फ्लेक्सिबिलिटी नसतात, तेव्हा मुलं मात्र खूप ॲडॅमंट बनतात आणि मग ते रिबेल करण्याकडे, हट्टीपणाकडे त्यांचा कल जातो. असुरक्षितता जसं मी म्हटलं, की ज्या घरामध्ये आई-वडील फक्त फोनवर बोलताय, आजी-आजोबा नाहीये, कोणी बोलायला नाहीये आणि टीव्हीत मात्र कार्टूनमध्ये तर असलं दाखवलं जातं, की म्हणजे खूपच जास्त अग्रेशन आजकालच्या म्हणजे लोकं म्हणतात, की नाही गं टॉम एंड जेरीज तर बघताय त्याच्यात काय? पण अगं त्या टॉम एंड जेरीमध्ये पण तुम्हाला लपलेलं इतकं अग्रेशन तुम्हाला दिसायला म्हणजे यू कॅन ऑब्झर्व्ह. आता रोलर कोस्टर टॉमवरनं जातोय आणि तो सपाट होतोय. धिस इज नॉट राईट ॲक्चुअली आणि मुलं हसतात. ही एक विकृती आहे आणि मुलं यूज्ड टू होतात ह्या गोष्टींना आणि मग काय होतं, की कुठेतरी असुरक्षित वाटल्यामुळे टीव्ही बघणे किंवा खात राहणे हा एक त्यांचा सेफ झोन तयार होतो. आणि मग प्रत्येकाला सेफ्टी हवे. मग तो त्या सेफ झोनमध्ये राहण्याचाच प्रयत्न करतात. आणि जेव्हा आई-वडील त्यांना सांगतात, की टीव्ही बंद कर, तर त्यांना तो सेफ झोनमधनं बाहेर यायचं नसतं. आणि मग अशा प्रकारे हट्टीपणा सुरू होतो. तर हेच जे आहे म्हणजे ज्या घरात मी सगळ्यांना सांगते, की प्रेम आणि नियम याचा छान बॅलन्स आहे, शिस्त आहे आणि डेली रूटीन छान मेंटेन्ड आहे किंवा सकारात्मक गोष्टी केल्या जातात. म्युझिक आहे, आर्ट आहे, गायन आहे, जिथे कुठेतरी काहीतरी कला जोपासली जात आहे. तू बघशील की ना जे पॅरेंट्स छान हेल्दी असतात, योगा करतात, जिम करतात, त्यांची मुलं लहानपणापासूनच छान एक्सरसाइजेस करायला त्यांना आवडतं. तर आपल्या एकूण वातावरणाचा मुलांवर खरंच परिणाम होतो. खोटं बोलणं मुलं आई-वडिलांकडनं शिकतात. लोकांच्याबद्दल वाईट बोलणे किंवा गॉसिप करणे हे सगळी मुलं मिमिक्री करत असतात. त्यामुळे कुठेतरी स्वभाव त्यांचे बदलत जातात आणि मग पुढे बिहेवियर डिसऑर्डर होण्याचे चान्सेस फार जास्त असतात. बऱ्याचदा असंही होतं, की मुलगा चुकतोय त्याला लगेच शिक्षा दिली जाते, की पुढे असं करू नये म्हणून किंवा "अरे, हे तू का केलंस?" ओरडलं जातं. काहीतरी केलं जातं पालकांकडनं. मुळात मुलांना शिक्षा केली पाहिजे का? आणि हल्ली आता खूप आपण बोलतो, ऐकतो या विषयांबद्दल, की शिक्षेचं स्वरूप बदललंय. शाळेत सुद्धा शिक्षक मुलांना एकदम ओरडू शकत नाही, मारू शकत नाही. म्हणजे छडी लागे छमछमचा काळ आता खरं तर गेलाय. मुलांना खरंच या काळामध्ये शिक्षा पालकांनी करायची का? कधी करायची आणि कशी करायची? आधीच्या काळात ना आपल्याला शिक्षा करायचे, पण आहे ना आपण खूप सुरक्षित वातावरणात वाढलोय. म्हणजे तुमच्यापेक्षा पण आम्ही पण. आय एम नाऊ 46 तर आमच्या वेळेस ना वातावरण खूप सुरक्षित होतं गं. म्हणजे आपण शाळेत चालत जायचो, चालत यायचो. त्यामुळे इन्सिक्युरिटीज खूप कमी होत्या. त्यामुळे फार शिक्षा केली तरी नेहमी इम्प्रूव्हमेंटच दिसलेली आहे. पण आजकालच्या मुलांचं तसं नाहीये. वातावरण एकदम असुरक्षित आहे आणि काय होतं शिक्षा मी नाही म्हणणार बरं का, पण शिस्त लावणं फार गरजेचं आहे. शिक्षा केल्याने काय होतं माहिती आहे का, शिक्षा करणं म्हणजे एक तर मारणं किंवा ओरडणं, घाबरवणं किंवा अपमान करणं. आता याचं मी तुला लॉजिक सांगेन, की काय होतं ना, आपल्या मेंदूमध्ये 2 प्रकारचे मेंदू काम करत असतात. म्हणजे एक असतो तो लिंबिक ब्रेन असतो, तो सर्व्हायव्हल मोडमध्ये काम करत असतो. जिथे आपल्याला सर्व्हायव्हिंग अपेक्षित असतं, जिथे ग्रोथ, लर्निंग काहीच होत नसतं. आणि दुसरं असतं लॉजिकल ब्रेन. तो म्हणजे लर्निंग प्रोसेस, लर्निंग मोडमध्ये असतो. तिथे आपल्याला सर्व्हायव्हलची फार चिंता नसते. पण हा लर्निंग मोड कधी काम करणार? जेव्हा तुम्ही सुरक्षित असाल, तुम्हाला सर्व्हायव्हलची भीती नसेल. तर जेव्हा तुम्ही शिक्षा करतात, तेव्हा आणि काय होतं एका वेळी एकच ब्रेन काम करत असतो. म्हणजे सर्व्हायव्हल मोडमधला जो ब्रेन तुमचा काम करत असेल, तर तुमचा लॉजिकल ब्रेन शटडाऊन झालेला असतो. आणि जेव्हा तुम्ही लर्निंग प्रोसेसमध्ये असतात, तू बघ तुला इन्सिक्युअर वाटत असेल, तुला कोणी काही शिकवत असेल, तर तुझ्या डोक्यात ते जाणारच नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही लर्निंग मोडमध्ये असता, तेव्हा तुमचा सर्व्हायव्हल मोड शट झालेला असायला हवा. बरं. मग जेव्हा शिस्त किंवा शिक्षा मोठी केली जाते, तेव्हा मुलं सर्व्हायव्हल मोडमध्ये जातात. आणि तेव्हा जेव्हा पॅरेंट्स त्यांना काही सांगतात, लर्निंग प्रोसेस पूर्ण शटडाऊन झाली आहे. त्यामुळे पालकांना त्यांना काय समजून सांगायचं शिक्षेने,
तर शिक्षेपेक्षा पण शिकवण जास्त महत्त्वाची असं मला वाटतं. त्यामुळे त्यांच्या बिहेवियरमध्ये तुम्हाला चेंजेस हवे असतील तर शिक्षा अवॉइड करणं गरजेचं आहे आणि शिस्त लावायची. आता शिस्त लावताना पण ना शिस्त जरा स्पष्ट मुलांना कळली पाहिजे. नियम घरात असले पाहिजे. छोटे छोटे शिस्त लावू शकतात आपण मुलांना. आता 2-3 वर्षाचं बाळ आहे तर टाइम आउट आपण देऊ शकतो. ओके. कारण त्यांना एका ठिकाणी बसायला अजिबात आवडत नाही. हां. तर ती त्यांच्यासाठी थोडीफार शिक्षा होऊ शकते बर. किंवा अबोला धरणं. हां. कारण आईशी त्यांना सतत बोलायचं असतं. हां. तर अशा वेळी मी तुझ्याशी बोलणार नाही कारण हं. तू असा वागला. आपण हं. अशा छोट्याशा शिस्त लावू शकतो. बर. दुसरी गोष्ट म्हणजे 5-6 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना आपण जर वाईट वागल्यावर डिप्रायव्हेशन करू शकतो. म्हणजे एखादी आवडती गोष्ट असेल, एखादी आवडती खेळणी आहे, एखादा आवडता टीव्ही शो आहे, तो तू आज बघायचा नाही, अशी छोटीशी शिस्त लावू शकतो. उदाहरणार्थ जर शाळेत काही दंगा केला आणि वारंवार सांगूनही जर मुलं दंगा करत असतील तर त्या दिवशी तू आज दंगा केला त्यामुळे तुला हा टीव्हीचा हा प्रोग्राम आजचा तुला बघता येणार नाही. उद्या तू नीट वागल्यास तर तुझं रुटीन सुरू होईल. अशा प्रकारच्या छोट्या शिस्ती आपण जर मुलांना लावल्या ना तर मुलांना त्यांच्या वाईट वागणुकीचं जे कॉन्सिक्वेन्सेस आहे, परिणाम आहे, ते त्यांना कळतात आणि मग ते थोडं लॉजिकली थिंक करतात आणि त्यांना कळतं की अरे आपण जर असं वागलं ना तर आपल्याला हे आवडती गोष्ट आपल्याला मिळणार नाही. आणि मग त्यांच्यात थोडंसं बिहेवियरमध्ये त्यांचं करेक्शन होऊ शकतं.